वाल्मिक कराड विरोधात नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन, घटनेतील दोषींना फाशी देण्याची मागणी। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात आज नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यालयासमोर फाशीचा फंदा तयार करून वाल्मिक कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देत हे आंदोलन करण्यात आलं। तसेच या प्रकरणातील संशयितांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केली। हा विषय नुसताच वाल्मिक कराड विरोध नाही, हा विषय ह्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी आहे। वाल्मिक कराड तर एक प्रतिकात्मक पुतळा आहे। खरं तर छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निगडून हत्या झाली आणि त्याचा अधिकृत रिपोर्ट काल CIDनं सरकारकडे सादर केला आहे। त्या रिपोर्टमध्ये असलेले सगळ्या जर क्लिप्स आपण बघितल्या, फोटोग्राफ्स बघितल्या, तर मला असं वाटतं की या महाराष्ट्रातला प्रत्येक जण हा कळवळतो आहे की काय चाललं आहे महाराष्ट्रात, कुठल्या पद्धतीची हत्या होते, मानेवर पाय देऊन ठेचलं जातं, किडनी काढली जाते, हे काय चाललं आहे, लाठीने मारहाण होते आणि अशा पद्धतीनं निगडून खून करत असताना त्याचा व्हिडिओ काढला जातो। मला वाटतं महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही। शिवसेनेचे आंदोलन कुठल्याही पक्षाविरुद्ध नाही, कुठल्या जाती धर्माविरुद्ध नाही, या विकृतीविरुद्धचं हे आंदोलन आहे। आणि मला असं वाटतं की ताबडतोब ही जी काही लोक आहेत यांना फाशी झाली पाहिजे। पुन्हा महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात कुणी अशा पद्धतीचं डेअरिंग करता कामा नये, यासाठीच आमचं ही मागणी आहे। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।